तर काल किती लोक इस्कॉनचे कॅलेंडर फॉलो करतात, म्हणजे इस्कॉनचे कॅलेंडर बघतात? काल एक विशेष दिवस होता. कदाचित तो जो दिवस आहे, काय लिहिलं होतं? महाद्वादशी. वेगळं काय ते लिहिलं, पाणी, हाटी आणि दही आणि चिडा. किती लोकांनी हा पहिल्यांदा ऐकले? पाणी, हाटी, दही, चिडा फेस्टिवल. बरेच लोक नाही, त्यांच्यासाठी पण, त्यांचे इतरांना पण माहिती असतं त्यांच्यासाठी पण, की हा दही चिडा फेस्टिवल जो आहे तो कसा आपल्या इस्कॉनमध्ये आला किंवा आपण का साजरा करतो. तर याचं एक महान, प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे काही ना काहीतरी कथा आहे. किंवा कृष्ण भक्ती अशीच नाही की आलाय चला पुढच्या पाठीमागे चालले, त्याला काहीतरी हे नाही असं नाही. तर पाणीहट्टी हे एक ठिकाण आहे कलकत्ता, गंगेच्या काठावरती. नाव पाणीहट्टी आहे. दही चिडा म्हणजे दही आणि जो आपलं राईस आहे म्हणजे पोहे म्हणतो, तर तो एकत्रित करून भक्तांना फेस्ट दिली. तर तो कसा साजरा झाला? तर याचं वर्णन येते चैतन्य चरितामृत मध्ये. ज्यावेळी चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये रघुनाथ दास गोस्वामी जे आहे ते त्यांच्या लीलेमध्ये, आपण षडगोस्वामींचे हे पाहिलं असं फोटो बघितलंय का? अल्ट्रीची ओळख सगळ्यांना माहिती आहे का? चालून आपण नेहमी दर्शन घेत असतो. पहिल्यांदा कोण आहे? प्रभुपाद स्वामी. कोण आहे? त्यांच्या बाजूला कोण आहे? भक्ती सिद्धांत सरस्वती स्वामी. त्याच्यानंतर कोण आहे? सगळ्यांना माहिती असलं पाहिजे, कारण मग फोटो लावलेत. कधी कधी आपल्या देवाऱ्यावरती फोटो असतात, पण मुलगाच म्हणतो शिव कुठला देव आहे, तो कुठला देव आहे, आणि ते आईला आणि बाबालाच माहित असते की मी या यात्रेला गेलो होतो तो आणून ठेवलेला आहे. आजकालची मुलं पण किती विचारतात माहित नाही मला की देवाऱ्यावरती किती देव आहेत. विचारता किती देव आहेत आपल्या घरामध्ये? हा काहीतरी चांगला आहे अभिषेक. आमचं काय ह्याचं काही नाव? हा ऋषी. कधी जातो का नाही मंदिरात दर्शन घ्यायला? देवाऱ्यात इथं तर घेतच असते. त्या देवाऱ्या गेल्यानंतर आपल्याला माहित पाहिजे की किती देव. आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे की बाबा हा देव घेऊ आहे, हा गुरु आहे, महान हा कृष्ण आहे. आपण नाही ओळख करून दिली तर कोण करणार? म्हणून आपण का पाठीमागे आध्यात्मिक मध्ये? कारण आपल्या आई वडिलांनाच उत्तर माहित नसतात. त्यामुळे हे माहित पाहिजे आपल्या पोरीला, आपल्या जाणकार मुलांना हे दिलं पाहिजे. त्यावेळेस मग मुलं काय होतील? भक्तीकडे त्यांचं आकर्षण वाढेल. तर म्हणून इस्कॉन मध्ये आला तर हे एक आमचं अल्टर आहे, म्हणजे हा देवार म्हणजे देवामध्ये हे सगळे उभा राहिले, सगळ्यांना हात वरती करतात. काय करतायत ते? हे कोण आहेत? हे तर माहिती आहेत ना? हे कोण आहे? चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद महाप्रभू, कृष्ण आणि बलराम है ना. म्हणजे सगळ्यांना बोलत आहेत काय? वरती हात करा, वरती हात काय करा? सरेंडर व्हा मला, शरणागती घ्या, हरिनामाची शरणागती घ्या आणि मला शरण. हे त्यांचा एक साईन आहे, साईन बोर्ड. त्यांना प्रत्येक ठिकाणी आपण गेलो तर काय तर साईन असतो है ना, त्याच्यानुसार आपल्याला वागावं लागतं, राहावं लागतं. एक माझी कथा सांगतो की साईन बोर्ड नव्हताना मला काय गोंधळ झाला. मी गोव्यामध्ये गेलो बुक डिस्ट्रीब्युशन करायला, आणि काचाचा दरवाजा होता, आणि काचेचा दरवाजा होता. काचेच्या दरवाजा म्हणजे त्या दिवशी काय झालं, मला चष्मा नवीनच लागला होता. चष्माही नवीन होता, आणि एकानं डे नाईटचा चष्मा बनवून दिला होता. रोजी उन्हाळा या उन्हाळ्यामध्ये डे नाईट. आता माझ्या पिशवीत एक डे नाईटचा चष्मा मी घालत नाही. काही मला लोक म्हणतो की महाराजांनी गॉगल लावलाय, महाराजांनी फॅशन चालल्या महाराजांच्या. असं डे नाईटचा गॉगल होता. मी काय केलं, बुक डिस्ट्रीब्युशनची बस लागली, दुपारची जेवायची लोकांची सुट्टी झाली होती, लोक बुक स्टॉलवरती येत होते, आले पुस्तकं चालतायत बघतायत. एकाने म्हणलं की इंग्लिशमध्ये पुस्तक आहेत का? मला वाटलं की इंग्लिशमध्ये चांगला आहे, विचारलं. पळत पळत गेलो, दरवाजा उघडला, बाहेर गेलो, जाणार होतो. कशासाठी?
चांगला सेट आहे, सगळी पुस्तकं, कारण इंग्लिशचे लोक कमी असतात म्हणून कंपनीमध्ये असतात कधी कधी, सगळ्या पुस्तकांचा मला म्हणजे एक सेट बनवा आणि मला लिहा. मी पण अगदी उत्साहाने गेलो. आत टेबलवरती बाहेर निघालो, काचच होतं ना पूर्ण, काच दिसलीच नाही. ते दहाड फोडली काच, डोकं लागलं त्याच्यावरती, केस पण नव्हती त्याच्या, मोह असतं तर काय वाचलं तर असते. कपाळाची लागली की काच अख्खी फोडली आणि बाहेर गेलो आणि पाठीमागं मी बघतो. असं वाटलं की मी कुठल्या पिक्चर मध्ये काही कलाकार केलं, जसा काही एवढंच एक शुभ झाला असं होईल. मी त्या बाहेर गेलो, पाठीमागं बघितलं तर तिथे मॅनेजर कोणाला त्याला डोक्याला हात लावला, मला असं गेलं. म्हणलं काय झालं? आमच्या रुग्णाला प्रोज देत होते, ती चुपच राहिली. ह्याचा तर भरपाई किती द्यायला लागलं. मला नुसतं पायाला खालच्या साईडला एक बंडी होती, बंडी फाटली होती थोडीशी, आणि पायाच्या लास्टला जे काचेच्या वरच्या साईडला थोडासा काच लागली होती. आणि मग ते उद्या रक्त यायला हॉस्पिटल, कंपनीला हॉस्पिटल, मग तिथे गेलो, मलमपट्टी वगैरे रोज त्याला पैसे किती पैसे द्यायचे, ते पैसे जाऊन माणूस वाचला ते महत्वाचं. का ही चूक झाली? कारण त्याच्यावरती साईन वरती काहीच नव्हतं की बाबा एक्झिट कुठं नाही, डोअर काय, फुल पुश काय लिहिलं नव्हतं. प्लेन काच होती. तर मी हे उदाहरण का दिलं? कारण मंदिरमध्ये आल्यानंतर आपले भगवंत कोण आहेत, गुरु कोण आहेत, परंपरा काय आहे, कृष्ण आहेत का पांडुरंग आहेत का विठ्ठल आहेत की काय, हे आपल्याला सगळं माहिती असलं पाहिजे. इस्कॉनचा ऍड्रेस मध्ये हे देवाऱ्यामध्ये अशी विविधता आहे. तर त्याची थोडीशी मी ओळख करून देतो की कशा पद्धतीनं हे जे चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद महाप्रभू सगळ्यांना बोलतात. हात वरती लोक म्हणत होते हे हात वरती का केले? त्यांची एकच सांगणार आहे की सगळ्यांना बोलवत आहेत की या आणि हरिनाम मध्ये भाग घ्या. कलियुगाचा युगधर्म आहे हरिनाम संकीर्तन. भले किती पण आपल्या घरामध्ये काही वादळ असो, कधी मंदिरामध्ये वादळ येतात, कधी मीटिंग मध्ये वादळ येतात, सगळे, पण हरिनाम घेतले की सगळं शांत होतं. तर हरिनाम हे सगळ्यात पॉवरफुल आहे. काय त्या वादळांना शांत करण्यासाठी काय महत्वाचं असेल तर हरिनाम संकीर्तन, हरिकीर्तन, हरिनामाचा गजर हा आपल्या जीवनामध्ये उतरवला पाहिजे. आणि त्यासाठी चैतन्य महाप्रभू म्हणतात की बाकी सब छोड लो, सगळं सोडा आणि आम्हाला शरण या, भगवंतांचं नामस्मरण करा. हे कलियुगामध्ये एकच औषध आहे. काय औषध आहे? हरिनामाचं औषध. चैतन्य महाप्रभू म्हणतात एक भजन आहे, जीव जागो जीव जागो गौरा चंद्र बोले, होत निद्रा जाओ माया पिशाचिर कोले. जीव जागो. अरे कधी कधी आपण प्रवचनामध्ये पण बसलेला असतो पण झोपलेला असतो. एका गोष्टी झोप येते. का झोप येते? कारण जी निद्रा देवी तिला ऐकायचं असतं प्रवचन, म्हणजे कुणाला तरी झोपवते, आपण तिथं बसून ऐकते. निद्रा देवीचं काम आहे. निद्रा देवी म्हणजे देवी आहे, अशीच निद्रा येत नाही. आपल्या प्रत्येक अवयवावरती एक एक देवता बसलेली आहे. पुराणामध्ये जर तुम्हाला वाचलं तर सगळ्या देवतांची नाव आहे. ही निद्रा देवी येत आहे आणि आपल्याला झोपवून जाते. ते चैतन्य महाप्रभू हेच म्हणतात की तुम्ही कुठे झोपताय यार? जीव जागो. प्रत्येक जीवाने जागे व्हा आणि जागे होऊन काय करा? जीव जागो गौरा चंद्र बोले, होत निद्रा जाओ. होत म्हणजे कुठे गेलाय निद्रा. कारण अशा निद्रेवरती जर केला तर तुम्ही झोपताय कोणाच्या मायेच्या खुशीमध्ये तुम्ही झोपता. होत निद्रा जाओ तुम्ही पिशाचिर खोले. अरे त्या ठिकाणी तुम्ही झोपलाय पण काय आहे तिथं? चिटकी नाही, पिशाची आहे.
भक्तीनं आपल्याला पकडून ठेवलेलं आहे. म्हणून संसारामध्ये आपण संसार करत असताना ना आपण भगवत भक्तीसाठी आपण जागृत अवस्थेमध्ये असतो पाहिजे, भगवत भक्ती करण्यासाठी. तर ही आपली परंपरा आहे. प्रभुपाद आणि आपले जे दीक्षागुरु आहे, दीक्षागुरु प्रभुपादांच्या नंतर येतात भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांच्या नंतर कोण येतात? गौरकिशोरदास बाबाजी महाराज. एक महान भक्त होते. लिहिता वाचता काही येत नव्हतं त्यांना, पण ते भगवंतांचे, राधाराणीचे सुंदर भक्त होते. इतके भक्त होते की ते त्या ध्यानानं जाणत होते की कुठं काही गडबड चाललेली, जसे ते महान भक्त होते. वृंदावन मध्ये एक बकरी तुळशी खात होती आणि या ठिकाणी गौरकिशोरदास बाबाजी महाराज आपल्या भजन कुटीमध्ये बसतात आणि छडी घेऊन आपटतात. वृंदावनाची तुळशी जी खाते त्या शिर्डीला ते हाणतायत बकरीला. काय ध्यान असं, ही जी चेतना जी आहे त्याच्या फ्रिक्वेन्सी मध्ये आलो तर आपल्याला सुद्धा ते ध्यान लागेल. पण आपल्याला ध्यान लागत नाही, कारण आपण तेवढा हरिनामात मध्ये तज्ञ नाही, तेवढा आपण त्या तल्लीनतेनं हरिनाम घेत नाही, त्या तल्लीनतेनं आपण भक्ती करत नाही. प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये परमात्मा असलेले, त्या बकरीच्या हृदयामध्ये पण परमात्मा आहे आणि या ठिकाणी साधना करतात त्यांच्या हृदयामध्ये पण परमात्मा रूपानं आहे. आपण तो परमात्मा ज्यावेळेस कनेक्शन होईल त्यावेळेस आपल्याला बाकीच्या मोबाईलची गरज नाही. आज फ्रिक्वेन्सी मध्ये काय टॉवर असेल तरच, नाही तर आपण कधी कधी रस्त्यावरती जातो, आमच्या इकडे गलताऱ्यामध्ये टावरच नाही जिओचं जवळ. उगाच ते भूतासारखी थोडं इकडे तिकडे फिरतात. म्हणजे काय टावर नाही. रात्री मी असाच पूर्वचन 4-5 असे सोडून फिरत होते म्हणजे काय फिरताय, म्हणजे की प्रभूजी काय आहे अर्जंट फोन लावायचा होता टावर नाही. जोपर्यंत आपण आपल्या फ्रिक्वेन्सी मध्ये येत नाहीत भगवत भक्तीच्या, तोपर्यंत आपल्याला आत्मज्ञान होणार नाही आणि नाही झालं तर आपल्याला समजणार नाही. अशी ते गौरकिशोरदास बाबाजी किती तल्लीन भक्त होते. त्याच्यानंतर येतात भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर. सॉरी, बरोबर आहे का? सांगा ना, जागे आहे का तुम्हाला बघितली? प्रभुपाद, त्यानंतर भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांचे गौरकिशोरदास बाबाजी महाराज. त्याच्यानंतर येतात गौरकिशोरदास बाबाजींचे काही गुरु नव्हते भक्तिविनोद ठाकूर, परंतु त्या परंपरेमध्ये भक्तिविनोद ठाकूर पण येतात. भक्तिविनोद ठाकूर हे भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांचे कोण आहेत? वडील आहेत. इंग्रजांच्या काळामध्ये ते मॅजिस्ट्रेट होते, जे 5-10 मिनिटांमध्ये केसचा निर्णय देत होते फटाफट. मोठमोठे कोर्टामध्ये जी केस देते, एवढी मोठी जज होती. त्यांचं वय झालं, म्हटलं की बस आता मी माझं उर्वरित जीवन मी आध्यात्मिकासाठी लावणार, त्याच्यामुळे मी आता हे बंद केलेलं आहे. माझं दुकान आता बंद, मी आता घरीच राहणार. त्यावेळेस अंग्रेज लोक होते, म्हणजे तुमच्यासारखा शोधून मिळणार नाही असा महात्मा काही नाही, म्हणजे तुम्ही भक्ती कराच, पण म्हणजे तुम्हाला येण्या जाण्यासाठी तुमचा वेळ वाचावा म्हणून आम्ही तुमच्या घरापर्यंत रेल्वे टाकतो. रेल्वे रूळ टाकले. कलकत्ता ते बोद्रुम, कृष्णानगर तिथपर्यंत रोल टाकले इंग्रजांनी. अशी ते महान भक्त. म्हणजे असं नाही की भक्ती करणारे सगळे ज्याला काही येत नाही, ज्याला काही वाचायला येत नाही म्हणून सगळे इथं आले. आपल्याकडे सगळे लोक आहेत. IIT पासून, बीटेक पासून, डॉक्टर पासून कोण झाडू मारणे. ज्याला काही नाही येत तो पण भक्तीमध्ये येऊ शकतो, ज्याला काय येतं तो पण भक्तीमध्ये भगवंताच्या. प्रभुपाद म्हणतात मी असं घर उघडलेलं आहे की या सगळे येऊन काय करू शकतील? आनंदाने त्या घरामध्ये राहू शकतील, कृष्ण भक्तीचा आनंद घेऊ शकतील. भक्तिविनोद ठाकूर. त्याच्यानंतर येतात जगन्नाथदास बाबाजी महाराज, ज्यांनी चैतन्य महाप्रभूंची जन्मभूमी जी शोधली, असे ते जगन्नाथदास बाबाजी. बरेच लोक
नवदीप बंगालमध्ये लोक ठरवत होते की चैतन्य महाप्रभूंची ही भूमी आहे, चैतन्य महाप्रभूंची ही भूमी आहे, चैतन्य महाप्रभूंची जन्मभूमी ही आहे. का? प्रत्येकालाच आपलं दुकान टाकायचं होतं. चैतन्य महाप्रभूंचं पवित्र स्थान कुठलं? भक्तिविनोद महाराजांना माहित होतं की अशी एकच व्यक्ती आहे या भूतलावर आतापर्यंत की तीच व्यक्ती सांगू शकते की चैतन्य महाप्रभूंची जन्मभूमी कुठली आहे आणि कोणती आहे. जगन्नाथदास बाबाजी महाराजांना चालवायला होत नव्हतं. ते त्यांचं पूर्ण वयानुसार ते मुंडी त्यांची घुटण्याला लागत होती, उंच. पण हे येणार कसे? चालू तर शकत नाही. ज्यावेळेस चैतन्य महाप्रभूंची ही भूमी सिद्ध करण्यासाठी अशा महान भक्तांना ज्यावेळेस भक्तिविनोद ठाकूरांनी एका टोकरीमध्ये जगन्नाथदास बाबाजींना घातलं आणि म्हणजे की चला, ही महान आत्मा आहे, महान व्यक्ती आहे, ही व्यक्ती आपल्याला जाणून दे की कुठली चैतन्य महाप्रभूंची भूमी. ही जी आस्था आपल्याला विशेष ठिकाणी आपल्याला घेऊन जाते. म्हणजे कसली संध्याकाळ कोणाचा जर मृत्यू असेल ना, असाच कुठं पण मृत्यू होत नाही बरं. काही लोक जातात शरीर वृंदावनामध्ये सोडण्यासाठी, पण भक्ती जर तेवढी जर गाढ नसेल तर दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये जाईल आणि रस्त्यावरती मरून येतील. झालेत असे केसेस. लोकांना समजले आम्ही महान भक्त आहे, आम्हाला वृंदावनात असे झालेले मोठमोठ्या लोकांचं असं झालेलं आहे. भक्ती ही टिकाऊ नाहीये, भक्ती ही अंतःकरणात आहे. ज्यावेळी जगन्नाथदास बाबाजी महाराजांना भक्तिविनोद ठाकूरांनी एका टोकरीत घेऊन गेले, ज्यावेळेस हे जे नवदीप मध्ये जे चैतन्य महाप्रभूंचं जे ठिकाण होत, काय म्हटलं त्याला, योगपीठ. या योगपीठापाशी ज्यावेळेस आले त्यावेळेसचे जगन्नाथदास बाबाजी महाराजांनी त्या टोकरीमधून उडी मारली. यही तो तुम्हारा स्थान महाप्रभूंच. आणि असं म्हणून जगन्नाथदास बाबाजी महाराज त्या ठिकाणी आपले चरण स्पर्शांना आपण त्या ठिकाणी नतमस्तक आपलं डोकं जे त्या ठिकाणी टेकवलं आणि म्हणजे हीच भूमी जी आहे ही चैतन्य महाप्रभूंची जन्मभूमी. आणि त्या ठिकाणी निंबचं झाड होतं, ज्या ठिकाणी चैतन्य महाप्रभूंच्या निंबाच्या झाडाखाली त्यांचा जन्म झाला. असं ते असे गौडगिरीश्वरदास जगन्नाथदास बाबा. आणि त्याच्यानंतर येतात षडगोस्वामी. हे 6 मंजिरी आहेत कृष्ण लीलेमध्ये. ज्या मंजिरी आहेत त्या छोट्या छोट्या कृष्णांना ज्या गोपी आहेत, ज्या आनंद देणार आहेत, त्यांचं हे षडगोस्वामी चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये, कृष्ण लीलेमध्ये, चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये ह्या गोपी म्हणून येतात. आणि त्याच्यामध्ये 6 षडगोस्वामी. या षडगोस्वामीमध्ये 6 मध्ये कोण आहेत? रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, श्री रूप सनातन भट्ट रघुनाथ दास गोस्वामी, श्री रूप सनातन भट्ट रघुनाथ, श्री जीव गोस्वामी. कोण आहे? जीव गोस्वामी. त्याच्यानंतर श्री रूप सनातन भट्ट रघुनाथ, श्री जीव गोपाल भट्ट, रघुनाथ दास गोस्वामी आणि गोपाल भट्ट गोस्वामी. अशी 6 षडगोस्वामी. श्री रूप सनातन भट्ट रघुनाथ गोस्वामी, सनातन गोस्वामी, भट्ट रघुनाथ गोस्वामी, जीव गोस्वामी, रघुनाथ दास गोस्वामी आणि कोण आहे? श्री रूप सनातन भट्ट रघुनाथ, श्री जीव गोपाल गोस्वामी, भट्ट रघुनाथ. हे षडगोस्वामींचं ते आपल्याला हे भजन आहे. श्री रूप सनातन भट्ट रघुनाथ, भट्ट रघुनाथ, श्री जीव गोपाल भट्ट दास. तर गोपाल भट्ट रघुनाथ, भट्ट गोस्वामी आणि रघुनाथ दास गोस्वामी
आज जे आपण जे बघणार आहे ते रघुनाथ गोस्वामी जे आहे हे चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये ज्यावेळेस चैतन्य महाप्रभूंचा गुणगान आहे, चैतन्य महाप्रभू त्यांना भेटायला, चैतन्य महाप्रभूंना भेटण्यासाठी ज्यावेळेस चैतन्य महाप्रभू वृंदावनला चालले होते त्यावेळेस शांतीपूरमध्ये चैतन्य महाप्रभू एक दिवसासाठी थांबले. शांतीपूरमध्ये थांबल्यानंतर रघुनाथदास गोस्वामीची इच्छा झाली की मला चैतन्य महाप्रभूंचा आशीर्वाद घ्यायचा, मला तुमच्या मुवमेंटमध्ये जोडायचंय, मला यायचंय आणि मला तुमच्या बरोबर घेऊन जा. त्यावेळेस चैतन्य महाप्रभू म्हटले की हे रघुनाथ, तू अजून तरुण आहेस, तू वैवाहिक पत्नी आहे, तुला तू जा आणि घर परिवार तू सांभाळ. ज्यावेळेस तुझे घर परिवार आई बाबा आहे तोपर्यंत त्यांची सेवा कर आणि त्यानंतर तू वृंदावनात ये आणि तू काय कर, माझ्या सेवेमध्ये रम सांगितलं. पण काही गेल्या रघुनाथदास गोस्वामींचं मन संसारामध्ये लागत नव्हतं. प्रखर श्रीमंत होती त्यांच्याकडे. नवदीप नवाबाचे त्यांचे वडील, त्यांचे चुलते टॅक्स कलेक्टर होते, अर्थ खातं सांभाळणार मुजुमदार त्यांच्या वडिलांचं नाव, ते आणि त्यांचे चुलते हिरण्य मुजुमदार, हे दोघे त्यावेळेस असताना टॅक्स कलेक्टर करणारे काही सगळाच टॅक्स गव्हर्नमेंटला थोडी देते. हरे कृष्ण, सगळं तुम्हाला माहिती आहे. तर त्यावेळेस काही 20% जे काही इन्कम होता त्यातले 12%च भरायचे, 5% समाजाची सेवेसाठी, 2% हरे कृष्ण, अशा पद्धतीने कारभार चालला होता. पण जो नवाबाला जो हेड करीत त्यांना चौधरी म्हणून असायचे, ती चौधरीला समजले की अरे आपल्याला काही टॅक्स जो येतो तो काय बरोबर नाही, 20% मधला 5% आणि 15% तर यायला पाहिजे, पण 15%ला येत नाही, बाकीचा जातोय कुठे? तर 12% येतोय, 2% गेला कुठे? आणि असं म्हणून त्या चौधरीने काय केलं, जरा चापलूसगिरी करून तिथले यांना, ह्या दोघांना पकडून जेलमध्ये टाकण्यासाठी तिकडे आमंत्रित केले. ह्या दोघांनी पलायन केले. रघुनाथदास गोस्वामींची वडील चुलते हे संगणमतानं चालू होतं. मला पकडायचं कोणाला, तर रघुनाथदास गोस्वामींना पकडलं आणि त्यांना घेऊन चैतन्य हे जे चौधरी जे आहेत ते गेले आणि त्यांना गेल्यानंतर त्यांना जेलमध्ये टाकलं. ज्यावेळेस रघुनाथदास गोस्वामींना जेलमध्ये टाकलं त्यावेळेस रघुनाथदास गोस्वामी म्हणले, एक युक्ती लढवली. रघुनाथदास गोस्वामी दिसायला सुंदर, भक्तीचं इतकं तेज त्यांच्या चेहऱ्यावरती होतं, त्यामुळे म्हणले की तुम्ही मला जेलमध्ये आणलंय तर माझी काही गलती नाही, मी पण तुमच्या इथं मुलाप्रमाणे. तसं पाहिलं तर आमचे हिरण्य आणि बाबा आणि आमचे चुलते हे तर तुम्हाला भावाप्रमाणेच मानताय, तर तुम्ही सगळे तिघेजण पण भाऊभाऊच आहे. कधी कधी म्हणतो ना आपण की आपले काका आणि चुलते असले तरी इतरांना पण आपण काका समानच पद देतो ना, म्हणजे की ते पण तुम्हाला काका समान आहे, तुम्ही पण मला काका समान आहे. तर हे आपसमध्ये तुमचे मतभेद आहेत, हे तुमचे आज आहेत तर उद्या तुम्ही हे मतभेद तुमचे निघून देते. मला शिक्षा करून तुम्हाला काय मिळणार आहे? त्यावेळेस ह्या गोडव्या बोलण्यामुळं चौधरी काय झाला, पागळला. तो म्हणला की खरंच आहे, म्हणाला की हे एवढं लहान बालक आहे, 20 वर्ष 18-20 वर्षाचं असेल, सुंदर बोललेलं, साधू वेशात. म्हणजे ठीक आहे जाऊ दे, तू हिशोबाचं जाऊ दे, पण एक काम कर, तू काय कर,
मध्यस्थी कर. जे पण काही 7% होते, किती राहील? 2 गेले 8%. त्याच्यात 5% त्यांनी घ्यावं, 2% आपसमध्ये मिलावट करायची. तू सांग आणि हा व्यवहार आपण बदलू. चैतन्य चरितामृतमध्ये लिखित आहे बरं का, मी काय कशा पद्धतीने व्यवहार चालतो, कुठं सुटका दिली जाते, कुठं काय जाते चालेल आहे व्यवहारामध्ये. भाऊ भक्तीमध्ये पण असं आहे, ते मी वाचत असताना. त्यावेळी तोमार ज्येष्ठ निर्बुद्धी अष्टलक्ष खाय, आम्ही भागी आमारे किचुधी भर युयाय. हे बंगाली वर्ड आहे. बंगाली आणि मराठी जवळजवळ बरोबर आहे. तर बंगाली वाचण्यामध्ये एक वेगळाच आनंद आहे. माहित नाही किती लोकांनी भगवद्गीता आणि भागवतून वाचलंय. तर हा जर आनंद वाचण्याचा असेल तर तुम्ही चैतन्य चरितामृत वाचा. पण चैतन्य चरितामृत त्यावेळेस वाचावं आपण ज्यावेळेस आपलं भगवद्गीता कृष्णा झाल्यानंतर. ही चैतन्य चरितामृत म्हणजे नुसतं अमृत आहे याच्यामध्ये, फक्त ते वाचण्यासाठी आपल्याला आलं पाहिजे. तर या ठिकाणी चौधरी म्हणतायत की तुझे वडील आणि थोरले बंधू बुद्धिहीन आहे. तो 8 लक्ष मोहरा, म्हणजे त्यावेळेस तिने जे म्हणलं ना 20%, हे 20% काही कागदाच्या नोटा नव्हत्या बरं. त्यावेळेस मोहरा होते, म्हणजे सोन्याच्या मोहरा. आता आपलं सगळं लुटून गेलं, कारण 150 वर्ष ज्यांनी राज्य केलं त्यांनी काय ठेवलं असणार आहे. उगाच आपल्याकडे कुठेतरी एक तोळावर असतो ना, आपण घालून तिकडे. पण ह्यांच्याकडे मुजुमदारांच्याकडे किती संपत्ती असते. सनातन गोस्वामी ज्यावेळेस सुटका केली तर ज्यावेळेस त्यांनी रिझाईन केलं होतं त्यावेळेस त्यांनी एक बोट भरून सोन्याच्या मोहरा घेऊन आले होते. आणि अर्धा भाग त्यांनी वाटला ह्याला नातलं गाणं. 50% जो होता तो 50% भक्तीत दिला, राहिला 50% इतर आपल्या मित्र इकडे तिकडे ठेवल्या, आणि काही तर थोड्या मोहरा कोणापाशी तर ठेवल्या होत्या. आपल्या सनातन गोस्वामीचा जो चेला होता त्याच्यापाशी ठेवल्या. आता ही वेगळी कथा आहे. ज्यावेळेस सनातन गोस्वामींना ज्यावेळेस जेलमधून बाहेर जाताना तो त्रास झाला होता. हे सनातन गोस्वामी चैतन्य चरितामृत मध्ये आपल्याला ही स्टोरी आहे, ते तुम्ही वाचा. अशा पद्धतीने आपली सुटका करून घेतली ते त्याच्यामध्ये. तर ज्या वेळेस म्हटले की अरे खरं पाहिलं तर बुद्धिहीन आहे, तर मी देखील एका वाटेवर आहे, म्हणून त्यांनी त्यातली काहीतरी भाग मला द्यावा. असं कोण मला? चौधरी. रघुनाथ असी तेवे जेटेरे मिलाय, मलेची सईचे वसे कैलेश सब शांत होय. रघुनाथ दास गोस्वामी आपल्या चुलत्याशी त्या चौधरीशी भेट घालून दिली. आता घरात आल्यानंतर माहिती आहेत ना बाबा कधी येतात आणि काय. त्यांना सांगितलं की अशी अशी गोष्ट आहे की चौधरी आले होते, मला काय केलं होतं, बंदिस्त केलं होतं. तर तुम्ही काय करा, काय ते आपसात मिटवा ना, कशाला बोस काही भांडणं करताय. रघुनाथ असो येई मते रघुनाथेर वात्सल्य रेगे, द्वितीय वात्सल्य पहिले त्याने मन केले. याप्रमाणे उत्तम व्यवस्थापक या नात्याने त्यांनी 1 वर्ष निघून गेले, परंतु दुसऱ्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला. हे सगळं झालं ना काकांच्या प्रॉपर्टीमध्ये यांना आनंद नव्हता, ना चुलतेच्या प्रॉपर्टीमध्ये नव्हता. यांचा आपसमध्ये करून यांनी ठरवलं की मला या जंगलामध्ये पडायचं, मला भगवत भक्तीमध्ये जायचं आहे. आणि असं म्हणून रघुनाथ दास गोस्वामी घरातून पळत आले. तर त्यांच्या वडिलांनी काय केलं, रघुनाथ दास गोस्वामींना परत पकडून आणले. सेवकांना पकडायचे, कुठे आहेत बघा म्हणे, शोधायचे, आणायचे, पकडून ठेवायचे. काही दिवस दोरीनं बांधलं, काही दिवस अनेक गोष्टीनं बांधलं, पण ते काही थांबायला तयार नाही. एकदा पत्नी म्हणली, म्हणजे आई म्हणली की ह्याला दोरीनं बांधून ठेवा, कशाला त्यांच्याबरोबर. तर त्यावेळेस चैतन्य चंद्र कृपा होईली हार, चैतन्य चंद्रेर बातू के राहते
कृपा आहे. मी म्हणले की भगवान चैतन्य महाप्रभूंची ज्यांच्यावरती कृपा, आपल्या पूर्ण कृपेचा वर्षाव केलेला आहे, त्या चैतन्य चंद्रांच्या अशा या वेड्या मनुष्याला कोण घरी बांधून ठेवी? म्हणजे महाप्रभू इकडची जे आहेत ते चैतन्य महाप्रभू यांची ज्यांच्यावरती कृपा वर्षा ज्यांची झालेले आहे आणि त्यांनी ज्यांना हरिनाम वाटलेलं आहे, हे बांधून ठेवण्यासाठी आहे असं शक्य नाही होऊ शकत. म्हणजे कारण त्या ठिकाणी म्हणले इंद्र सम ऐश्वर्य स्त्री अप्सरांसम ये सम बंदिते नारिले यार म्हणे. हिरण्य मुजुमदार म्हणते पत्नीला की तू जे बांधायला म्हणते हे जे दोऱ्यानं बांधून ठेवण्यासारखे हा माणूस आहे का? अप्सरासारखी तिची पत्नी आहे, आपल्याला बांधून कोण ठेवतो? पत्नीच बांधून ठेवते ना. आणि कोण आहे ते म्हणले की एवढं नाविन्यपूर्ण आपल्या पुत्राजवळ, रघुनाथाजवळ स्वर्गासारखं इंद्रासारखं आपल्याकडे काय आहे? ऐश्वर आहे. अप्सरे समान तिची पत्नी आहे. आणि असं ऐश्वर्य असून सुद्धा त्याचं मन बांधत नाही. त्या ठिकाणी या दोराला बांधून तो काय व्यक्ती राहणार आहे आपल्यापाशी? हे असे काय म्हणजे सोड. आणि असे हे रघुनाथ दास गोस्वामी लक्षात आलं की आता आपल्याला निघायचंय. घर परिवार त्यागला आणि चैतन्य महाप्रभूंच्या मोहिमेसाठी भटकंती करत करत गंगेच्या काठावरती पाणी आणखी या ठिकाणी आलं. नौजवान मुलगा चैतन्य महाप्रभूंना, नित्यानंद महाप्रभूंना पाहून ह्यांच्यापाशी जायचं तरी कसं? नवविवाहित एखादा घर त्याग करून आलेला आहे, अशाला आश्रममध्ये तर कोण गेलो? आमची पहिलीच लोक म्हणतात ते घरच्या घरी काय असं ते मिटवून पहिले या आश्रममध्ये यायचं असेल. कारण मी 6 महिने पहिले गेलो होतो. 1 वर्ष राहिलं, माझे घरचे आले होते सगळे लावाजमा राहिले. मी म्हणलं येतोय आताच, पुढच्या सणाला येतोय. म्हणलं चला, म्हणलं आले. काय अवस्था होती मलाच माहिती. तर रघुनाथ दास गोस्वामींची मी तुम्हाला, तर रघुनाथ दास गोस्वामी ज्यावेळेस आले, चैतन्य महाप्रभूंचं ज्यावेळेस दर्शन घेतो, नित्यानंद महाप्रभूंचं ज्यावेळेस दर्शन घेतो, तर लांबूनच घेतलं, दंडवत प्रणाम केला. नित्यानंद महाप्रभूंचं नजर रघुनाथ दास गोस्वामी. आणि मग नित्यानंद गोस्वामी म्हटले, नित्यानंद महाप्रभू म्हटले आता हे कुठं होतं? कोणीतरी बातमी नित्यानंद महाप्रभूंना दिली की रघुनाथ आलाय तुम्हाला भेटण्यासाठी. म्हणजे कुठे आहे? त्यावेळेस म्हणजे तबका तू. त्यावेळेस नित्यानंद महाप्रभू म्हणतात, शुनी प्रभू करे चोर दिला दर्शन, आया आया आजी तो करे मोह दंडन. अरे म्हणतो की तू चोरासारखा लांबून काय माझं दर्शन घेतोस? तू चोर आहेस आणि कुठल्या चोराला तू भेटतोस? म्हणजे कारण हे पण सगळे चोर होतो. कोण होतो चोर? चैतन्य महाप्रभू कृष्ण पण चोरच आहेत ना. तेच चोर आहेत. एखाद्याचं जर हृदय जर चोरलंय तर या जगात काय त्याला आनंद राहणार आहे? आपला अजून कोणाला चोरायला दिलेलं नाही. आपलं कोण हृदय चोरणार आहे? ठीक आहे. त्या लास्ट वेळेस आपण म्हणतो ना, काय होतोस? व्रजे प्रसिद्धं नवनीत चोरं चौरागण्यं पुरुषं नमामि. अरे तुम्ही माखन चोर करणारे आहेत, पण माखन चोरी करता करता तुम्ही भक्तांचं हृदय पण चोरून नेता. आणि त्या भक्तांना समजत नाही की आता काय करावं, काय आहे माझ्यापाशी आणि काय नाही. म्हणून ते भक्त पण कधी कधी होते वेडे होत आहेत तुमच्यासाठी. असे तुम्ही चोर. गोपींचं हृदय चोरलं. कारण गोपींचं हृदय कधी संसारामध्ये लागलंच नव्हतं. आपलं मन मग संसारात आहे एकदम मस्त. का? कृष्णाला आपण चोरायला दिलेलंच नाही ना. हे तर हे चोरी कधी होईल? ज्यावेळेस आपल्या जीवेवरती भगवंतांचं नामस्मरण
ज्यावेळी भगवंतांचं तुम्हाला नामाची रुची लागेल त्याच वेळेस ह्या संसारामध्ये हे केलेल्या संसारापेक्षाही काहीतरी मला अनेक पटीने मिळाले असं त्यावेळेस आपल्याला. म्हणून या ठिकाणी नित्यानंद महाप्रभू म्हणतायत की ऐकून नित्यानंद महाप्रभू म्हणले की तू चोर आहेस, आता तू माझ्या भेटीला आला आहेस का? इकडे इकडे ये, आज मी तुला दंड करतो. तर भगवंत भक्ताला काय दंडित करतील? आम्ही पण कधी कधी म्हणतो आम्हाला काय दंड तुम्हाला द्यावं, काही नाही. 10 माताजी तुम्ही 10 लोकांचा प्रसाद बनवा, काल तुम्ही सत्संगाला म्हणता, त्यांना आनंदच आहे. मागून पण येत नाही ते आमच्या घरी कधी. या प्रसाद चैतन्य महाप्रभूंनी दंड केला की हे रघुनाथ, प्रभु बोलया ते निकट न करे आगमन, आकर्षिया तारे माते प्रभु धरल्या चरण. या ठिकाणी रघुनाथ दास गोस्वामी जवळ येण्यास सांगितले, परंतु ते जवळ गेले नाही. प्रभूंनी त्यांना न बोलता पकडले आणि त्यांच्या माथ्यावरती नित्यानंद महाप्रभूंनी आपले चरण ठेवले. पकडलं, ये चोरासारखा कायच. त्यांचे नित्यानंद महाप्रभूंनी त्यांच्या मस्तकावरती आपले चरण ठेवले. रघुनाथ दास गोस्वामीचा उद्धार झाला. निकेते न आई चोर, का भागे दूरी जाय, का दूर पळून जातोस? पण मी तुला एक दंड देणार आहे, तुला एक शिक्षा देणार आहे. काय शिक्षा? की जा, हे जे माझ्या बरोबर हे संकीर्तन पार्टी आलेलं आहे ना, त्या संकीर्तनाच्या आलेल्या भक्तांसाठी या ठिकाणी दही चिडा उत्सव साजरा करा. रघुनाथ दास गोस्वामीचे असे नव्हते की ती श्रीमंत कुणाच्या ओळखीचे नव्हते. आपल्याला माहिती आहे ना, मंत्री संत्रे त्यांच्या पोरांची नाव बरेच राजकारण न्यूज ऐकत असतात, त्यांची नावं तर माहित असतील ना. असे रघुनाथ दास गोस्वामी त्या ठिकाणी प्रचलित होते. रघुनाथ दास गोस्वामी एका टॅक्स कलेक्टरचे ते मुलगा होता, पण भगवत भक्त होता हे महात्मा सर्वांना माहित होते की रघुनाथ दास गोस्वामी हे महान चैतन्य महाप्रभूंचे फॉलोअर्स आहेत. ते काय, त्यांच्या मार्गावरती चालणारे असे महान भक्त. रघुनाथ दास गोस्वामींना ही ज्यावेळेस संदेश मिळाला त्यावेळेस रघुनाथ दास गोस्वामींच्या बरोबर काही ओळखीचे लोक होते, तर त्यांना लगेच आदेश दिला की रे जा, जेवढं पण आजूबाजूला काही जे व्यापार आहेत, दुकान आहेत, त्यांच्यामध्ये जा आणि नित्यानंद महाप्रभूंसाठी जे काही फिस्ट द्यायचे, जो काही भोजन द्यायचे ते आपल्याला या ठिकाणी बनवायचे. चिडा दही दूध संदेश आरची निकाल सबद्रवे अनाये चौदे किल्या धरीला. रघुनाथ दास गोस्वामी सांगितलं की पोहे आणा, दही आणा, दूध आणा, संदेश आणा, साखर आणा, केळी आणा, अनेक खाद्य पदार्थ जे आहेत ते आणले आणि ते सर्वांना मांडले. आता दही चिडा हा जो काय, तर तिथं काही शेगडी, गॅस, लाकडं वगैरे गोळा करायची गरज नाही. हा फेस्टिवल तुम्ही कधी गेलात इस्कॉनच्या कुठल्या मंदिरात या तिथेला तुम्ही जा, कधी वेळ मिळाला कधी तुमच्या नशिबानं भाग्य. आणि या ठिकाणी आपण बनवलाय का? होय. तर जी आमची जे टीम जी आहे तिने पण दही चिडा बनवलाय. आता त्याच्यामध्ये काय आहे तर माहित नाही, दही आहे की दूध आहे, पण 2 प्रकारचे आहे. तर दुधाचा एक दही चिडा असतो आणि दुधाचा एक दही चिडा असतो. तर अशा पद्धतीने चैतन्य महाप्रभूंनी, नित्यानंद महाप्रभूंनी रघुनाथ दास गोस्वामींना बोलवून हा दही चिडा फेस्टिवल या ठिकाणी साजरा केला. नित्यानंद महाप्रभूंनी नवीन वस्त्र परिधान केली होती आणि ते चौताऱ्यावरती बसले होते. आजही गेला तर पाण्याआठी आम्ही ज्यावेळेस पूर्वी जायचं तरी पाण्याआठी त्यावेळेस एवढं बिल्डिंगनी भरलेलं नव्हतं.
सुंदर असं एक वटवृक्षाचं झाड होतं. खूप सारं असं गंगेच्या काठावरती सुंदर असं ते वन होतं. आणि त्या ठिकाणी चबुतऱ्यावरती नित्यानंद महाप्रभू बसलेत आणि सर्व भक्त जे ते हरिनामाचा जयघोष करतात. जणू काही नित्यानंद महाप्रभू जसं नीलकमल आपण बघतो, निळकमल, सर्व भक्त आजूबाजूला बसले. त्या नित्यानंद महाप्रभू बरोबर तेजस्वी महान पुरुष नित्यानंद महाप्रभू स्वयं बलरामजी तिथं बसून त्या फीजचा ते आनंद घेणार आहे. त्या ठिकाणी जी नित्यानंद महाप्रभूची जी पार्टी जी आहे, हे कोण कोण त्या हरिनाम संकीर्तनामध्ये भाग घेत होते त्यांची पण त्या ठिकाणी लिस्ट दिली आहे. रामदास सुंदरानंद दास गदाधर मुरारी कमलाकर सदाशिव पुरंदर. ते चैतन्य महाप्रभूंचे जे काही खास जे भक्त होते या ठिकाणी एकत्रित झालेले आहेत. रामदास आहेत, सुंदरानंद आहेत, गदाधर दास आहेत, मुरारी आहेत, कमलाकर आहेत, सदाशिव पुरंदर, हे सगळे नित्यानंद महाप्रभूंचे संधी आहेत. धनंजय जगदीश परमेश्वर दास, महेश गौरीदास, खोडे कृष्णदास. धनंजय जगदीश परमेश्वर दास, महेश्वर गौरीदास आणि कृष्णदास देखील त्या ठिकाणी नित्यानंद महाप्रभूंचे सर्व भगवान भक्ती. उदाहरण दत्त आदि येती जनगण, उपरे वसिला सब के करेले गणन. एवढेच नाही, त्याचप्रमाणे उदाहरण दत्त नित्यानंद महाप्रभूंचे दुसरे निजी पार्षद होते आणि त्यांच्या संगतीत उच्च चौताऱ्यावरती सर्व काही हे जे भक्त जे आहेत त्या ठिकाणी बसलेले होते. शून्यारे पंडित भट्टाचार्य विप्र आय्या, मान्य करी प्रभू सबर ये ऊपर वासीला. या ठिकाणी महोत्सवाची वार्ता जी आहे ही जे जशी आपली वार्ता आहे माहित नाही, या ठिकाणी विशेष प्रचारक आले म्हणजे जास्त गर्दी होती, काही दिवस काही गर्दी होती म्हणजे असं का. त्या ठिकाणी नित्यानंद महाप्रभू आले, सगळीकडे वार्ता फिरली की नित्यानंद महाप्रभू त्या ठिकाणी दहीचीला फेस्टिवल हा साजरा होणार. जिकडं बघल तिकडे ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली आणि या फेस्टिवलला सगळ्यांनी त्या ठिकाणी हजेरी लावली. कोण कोण विप्र उपरे स्थान पाया, दुला येला चिडा भेजिया गंगा तीरे गेला. आता हे काही सगळेजण जसं आपल्याला फेस्टिवल असलं आणि आपण जसं प्रत्येकाला काही सेवेचा आदेश देतो की बाबा तुम्हाला हे, खास करून आपल्यामध्ये काही भक्त आहेत जसं खबाई प्रभू आहे, जसे उमेश प्रभू आहेत, त्यांना किचनची सेवा आम्ही दिली. ते प्रोग्रामला जगन्नाथाला दर्शनाला येतील किंवा रथाला हात लावतील हे त्यांचं भान नसतं. सेवा येते सेवा, त्या सेवेमध्ये ते मग्न असतात. ऍक्च्युली ही जी बोट आहेत ना, ते समजा एखाद्याला जर कट झाला होतं ना कधी कधी भाजी काढताना, पण जेवायचं आहे पाचशे बोट एकत्र जात नसतात. कट झालेले जे बोट आहे ते आपण काय करतो, बाहेर काढतो आणि निमित्त तेच चिंतन असतं की बाहेर जातो. तो आनंद होईल का? नाही म्हणा. सेवा म्हणजे ज्याला जी सेवा दिलेला खास करून आपण बघतो ती सेवा प्रत्येकाने पार ज्यावेळेस करतो ना त्यावेळेस त्या खऱ्या भोजनाला आनंद असतो. ही बोट त्यावेळेस एकत्रित येतात की जेवणाचं कार्य संपन्न करण्यासाठी, हे की नाही, है ना. त्यावेळेस त्या जेवणाचा खूप आनंद असतो. पण जर का एका बोटाने सेवा नाही केली व्यवस्थित तर त्या जेवणामध्ये आनंद असतो का? नाही ना. म्हणून प्रत्येकाला आपण जी काही दिलेली सेवा आहे ती जर योग्य जर पार पाडली नसेल तर काय बोटाला झालेल्या जखमीप्रमाणे. तर म्हणून आपण जसे ज्या ठिकाणी प्रत्येकाला सेवा दिली होती रघुनाथदास गोस्वामी,
कोणी दूध आणा, कोणी चिळा आणा, कोणी दही आणा, कोणी केळी आणा, कोणी संदेश आणा, सगळ्यांनी एकत्र आणले आणि हा उत्सव साजरा केला. कोण भजन करतायत, कोण कीर्तन करतायत, कोण नित्यानंद महाप्रभूंशी चर्चा करतायत. अशा पद्धतीनं हे न काले तव राघव पंडित हसिते लागे देखे हे विस्मित. या ठिकाणी चैतन्य नित्यानंद महाप्रभूंच्या आणखीन एक पार्षद होते जे राघव पंडित होते. अशा वेळी त्या ठिकाणी राघव पंडितांचं आगमन झालं आणि तिथे वास्तविकता पाहून ते आश्चर्य होऊन थक्क झाले. राघव पंडितांनी ज्यावेळी नित्यानंद महाप्रभूंना पाहिले की अचंबित झाले. एवढे नित्यानंद महाप्रभूच नव्हते तर त्या ठिकाणी त्या फेस्टमध्ये चैतन्य महाप्रभू पण आले होते. पण चैतन्य महाप्रभू अदृश्य रूपामध्ये होते. कशा रूपामध्ये होते? काही लोकांना चैतन्य महाप्रभू दिसत होते, काही लोकांना तर चैतन्य महाप्रभू दिसत नव्हते. चैतन्याची निकटवर्ती होते त्यांना मात्र चैतन्य महाप्रभू. ज्यावेळेस ही फिस्ट बनली त्यावेळेस ही फिस्ट राघव पंडित ज्यावेळेस आले तर राघव पंडित नित्यानंद महाप्रभूंना म्हटले कि प्रभु कहे यही द्रव्य, प्रभु कहे तोमार लागिया भोग, तुम्ही येही उत्सव घरे ना प्रसाद राहील. कारण राघव पंडित जे होते हे नित्यानंद महाप्रभूंची वाट बघत होते. दुपारच्या प्रसादाला तिकडे बोलवलं होतं. कधी कधी होतं ना की आम्ही कामाला असेल, प्रभू तुमचा प्रसाद बनवला होता. प्रसाद कुठं? आम्ही राहिलो तिसरीकडे प्रसाद बनवला. झाला असं एक दिवस आमच्या भक्तांचा. नित्यानंद महाप्रभू चैतन्य महाप्रभू नित्यानंद महाप्रभू राघव पंडितांना म्हणताय, अरे तू बनवलेला प्रसाद जो आहे ना तो मी रात्री खाईन, चिंता करू नकोस. पण आता इथं जी फिस्ट जी रघुनाथ दास गोस्वामीला जे दंडित केलेली जी फिस्ट आहे त्याचा आपण आनंद घेऊया. तू ये इकडे आणि या फिस्ट मध्ये सम्मिलित हो. तर म्हणून भक्तांनी पण त्यांनी विचार केला पाहिजे की आपण प्रसादाला कोणाला बोलवून काही कारण निश्चित झालं एक दोन वेळा असं माझं की मी होत काही कारण निश्चित. तर ही आपली परंपरा आहे, आपण त्या परंपरेत बसतोय. कुणी बोलवलं आणि कुणाला ते आपण देवाणघेवाण नाही. राघव पंडित म्हणले की तुमच्याकरता आम्ही विग्रहांना भोग दाखवून मी तुम्हाला फिस्टसाठी आलोय, तुम्ही का आला नाही? त्यावेळेस म्हणजे त्यांना महाप्रभू म्हणताय की ठीक आहे ठीक आहे, प्रभू कहे ये द्रव्य दीने करे भोजन, रात्री तुम्हारे घरी प्रसाद करे भक्षण. अरे आता ये, आता आपल्याला जेवण मिळाले, फिस्ट मिळाले, हे खाऊया. रात्रीचं तर मी येईनच, दुपारी बनवलं म्हणून काय झालं, प्रसादच आहे ना तो, तुम्ही संध्याकाळी ग्रहण करेन, चिंता करू नकोस. नित्यानंद महाप्रभू म्हणले दिवसा या सर्व अन्नांचे मी भोजन करीन आणि रात्री तुमच्या घरी येईन. गोप जाती आम्ही बहु गोपगण, संगे आम्ही शोक पाये, पुलिंग भोजन रंगे. त्या ठिकाणी नित्यानंद महाप्रभू म्हणताय की मी काय या ठिकाणी भोजनासाठी आलोय. अरे हे सगळे माझे गोप बालक आहेत, या सगळ्या गोप बालकांना घेऊन मी तुझ्या घरात कुठे बसू जेवायला. मला वास्तविकता यमुनेच्या काठावरती जो भोजनाचा जो आनंद आहे तो मला इथं घ्यायचा आहे. गंगा म्हणजे यमुना, गंगेच्या काठावरती ज्यावेळेस नित्यानंद महाप्रभूंनी सगळे सण आणि कृष्ण लिहिल्यास आपण काय म्हणतो, चैतन्य महाप्रभू नित्यानंद महाप्रभू या कलियुगात आले का? हरिनामाचा प्रचार करण्यासाठी. पण त्याचा मूड काय होता? मूड होता सगळा वृंदावनचा. सगळा मूड कुठला होता? वृंदावनचा मूड होता. अरे जे गोप बालक आहे, जे गोपी आहे, जे गायी आहे, मी म्हणले अरे गंगेच्या काठावरती आहेत पण हे सगळे गोप बालक आहेत आणि मला गंगेच्या तीरावरती जे भोजन जे पाहिजे त्याचा मला आनंद घ्यायचा आहे, त्यासाठी इथं मी बसलोय आणि मी या भोजनाचा आनंद घेणार आहे. नित्यानंद महाप्रभू म्हणताय
की गोप जाती आम्ही 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 तर या गवळ्यांची मुलं आहेत. कृष्ण कोण होते? गवळी होती ना. आजकाल आपण सगळे हे गवळ्यांचं शेती करणार पुढचा तो विषय घ्या नाही आज. पण या ठिकाणी कृष्ण स्वतः गोप पालक आहे ना, गायींचं पालन करणार. नदी आम्ही गवळ्यांच्या जातींची मुले, त्यामुळे अनेक गोप सोंगडी माझ्या समितीत आहे. नदीच्या वालुकामय काठावरती त्यांचा समवेत भोजन साजर करायचंय मला. मला याच्यामध्ये अतिशय काय आहे, मी सुखी आहे, याच्यामध्ये जास्त सुख आहे. म्हणून भगवंतांना जेवढी आपली सिम्प्लिसिटी असेल ना, तेवढं भगवंतांना आवडतं. आपण प्रभुपादांनी आपल्याला मुवमेंट मध्ये काय शिकवलं? साधी राहण्याने उच्च विचार. आपल्याला हे शिकवले की साधी राहणीवाणी असते, विचार आपले उच्च असते. त्यावेळेस रागे वेरे वासिया दुई कंडी ओइले राघव द्वितीडे चिडा तथाही भजियेला. नित्यानंद महाप्रभू आणि राघव पंडित त्यांच्या शेजारी बसले आणि त्यांना आता हे प्रसाद वाटायला लागले. तर जेवढे काही पात्र होते, आजूबाजूच्या दुकानातले पात्र संपले. प्रत्येकांच्या ज्या ज्या लोक येणार होते त्यांच्या हातामध्ये 2-2 पात्र दिली होती. एक दही चिडा आणि एक दूध चिडा. दही चिडा, दूध चिडा, सगळ्यांना भरपूर प्रसाद दिला होता. एवढंच नाहीये, लोकांना बसायला जागा नव्हती. बसायला जागा नव्हती तर लोक, ती गंगा होती ना, गंगा, ती गंगेच्या काठावरती गंगेचं पाणी होतं. लोक कमरेबरोबर गेले आणि त्या गंगेमध्ये उभा राहिले. पण नित्यानंद महाप्रभूंचं हे जे दही चिडा फेस्टिवल जो आहे, तो त्याचा आनंद घ्यायचा. कधी कधी आम्ही प्रवचनाला पाऊस पडतो, पाऊस पडतोय, प्रोग्रामला पाऊस थांबला पाहिजे का? एक तर पाऊस पडणं झालाय आपल्याकडे, थांबायचं का? ना, मागच्या वेळेस आमचं ठरलं होतं की प्रोजे आपला रथयात्रेचा प्रोग्रामच कॅन्सल करू. आपण रथयात्रा डिसेंबर मध्ये करू. कसं शक्य आहे? त्याला काही नियम घालून दिले, त्या पद्धतीने होणार नाही. आणि काही काही लोक म्हणजे रथयात्रा आहे ना, का पावसात भिजून आनंदित होऊन गेलेले आहेत काही काही लोक जगन्नाथ रथयात्रा. आणि असा आनंद घेऊन गेलेले म्हणजे तो प्रसंग कधी रथयात्रेचा. काही लोक वाट बघतायत त्याच्यासाठी. तर म्हणून असा हा दही चिडाचा जो फेस्टिवल आहे, नित्यानंद महाप्रभूंनी साजरा केला. चैतन्य महाप्रभूंनी दंडित कुणाला केला? कुणामुळे हा फेस्टिवल तयार झाला? रघुनाथ दास गोस्वामी. का रघुनाथ दास गोस्वामीमुळे हा फेस्टिवल तयार झाला, हा उत्सव तयार झाला? का झाला तयार? कारण नित्यानंद महाप्रभूंचं दर्शन कसं घेत होते ते? एखाद्या चोरासारखं घेत होते. कधी कधी असं आपलं असतं ना, कसं जायचं आपण प्रभूंच्या पुढे, जरा मागे जावं, असं होतं कधी कधी काही लोकांचं. लेट आलो की काय प्रॉब्लेम आहे, लेट आलो तर समस्या वेगळी आहे बाबा. आला ना, कार्यक्रमाला आला, या प्रसाद घ्या ना, आनंद घ्या. म्हणून सत्संगाचा आनंद घ्या. कधी संकुचित, नरोत्तम दास ठाकूरांसारखी संकुचित वृत्ती ठेवू नका. आनंद घेण्याचा आपण कथा कीर्तन संघामध्ये आपल्याला आनंद कसा घेता येईल, तो आपण काय केलं पाहिजे, नेहमी आपल्या ध्यानात असलं पाहिजे. म्हणून नरोत्तम दासांच्या ह्या गोष्टीवर आपण विचार करू शकतो की जसं त्यांच्या मनामध्ये आपले असेल, परंतु महाप्रभूंच्या सेवेसाठी, नित्यानंद महाप्रभूंच्या सेवेसाठी आपण काय असलं पाहिजे, सदैव सेवेसाठी तयार असलं पाहिजे. आपल्याला प्रसंग कसाही असो, कशी आपली कंडिशन असो, त्या कंडिशन साठी आपण दुखी नाही राहिलं पाहिजे.
ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत कृष्ण भक्तीचा आनंद घेण्यासाठी आपण काय असलं पाहिजे, तयार असलं पाहिजे. नाहीतर आपल्याला काही जबाबदाऱ्या दिल्या असते, त्या जबाबदारीचं टेन्शन घेऊन कृष्ण भक्तीमध्ये दुरावा होऊ नये. हे आपला भगवत भक्तीचा मार्ग म्हणजे आनंद. लोकांना बोलवतोय आनंद देण्यासाठी ना, आपणच आनंदी नसेल तर अरे, मी मागे एकदा उदाहरण दिलं होतं, आमची काही कर्मचारी असं मासूम तोंड पाडलेलं असायचे. काय झालंय काय आता ते नाही नसतात. कधी कधी काही ग्रस्त लोकांचे काहीतरी पाठीमागं असतात. पण त्यासाठी आपल्याला योग्य ठिकाणी येऊन योग्य मार्गदर्शन घेऊन आपण भक्तीमध्ये आनंद कसा घ्यायचा ते आपल्याला समजलं पाहिजे. तर रघुनाथ दास गोस्वामींची प्रार्थना होती की आपण प्रार्थना वाचू. रघुनाथ असी केला चरण वंदन, राघव पंडित द्वारा केलं निवेदन. रघुनाथ दास गोस्वामींची इच्छा होती काय की भक्त नेहमी चिंतित असतो. भक्त चिंता भक्त ग्रहे सदा अवस्थान, कबू गुप्त कबू व्यक्त स्वतंत्र भगवान. सण आपली परिस्थिती असते काय म्हणतात, कबू चिंता कबू ग्रहे सदा अवस्था. कधी चिंता असते तर कधी आनंद असते. कबू गुप्त कबू व्यक्त, काय गुपित ठेवावं आणि काय कधी व्यक्त करावं कधी कधी कळत नसतं आपल्याला. स्वतंत्र भगवान पूर्ण पुरुषोत्तम भगवंत भक्तांच्या हृदयात तसेच त्यांच्या घरी नित्य वास करीत असतात. भगवंत भक्ताच्या हृदयात पण आहेत आणि भक्तांच्या घरामध्ये पण भगवंत. विग्रह अवस्थेमध्ये भगवंत आपल्या घरात आहे. आपल्याला जाणीव असली पाहिजे की कृष्ण माझ्या बरोबर आहेत. एवढंच नाही तर आपल्या हृदयामध्ये पण भगवंत आहे. वस्तुस्थिती आहे भगवंत तेथे कधी प्रकट रूपाने तर कधी अप्रकट रूपाने उपस्थित असतात. कारण भगवंत पूर्ण स्वतंत्र आहे. भगवंत स्वतंत्रच आहे म्हणून तर भगवंत आहे. भगवंतांना आपण बंदिस्त नाही करू शकत. भगवंतावरती आपण नियम नाही टाकू शकत. नियम आपल्यासाठी आहे. भगवंत स्वतंत्र आहे म्हणून भगवंतांच्या सानिध्यात आल्यानंतर स्वतंत्र व्यक्तीशीच आपण स्वतंत्रता आत्मसात करू शकतो. जी व्यक्ती पारतंत्र्यात आहे ती काय आपल्याला आनंद देऊ शकत नाही देऊ शकत. स्वतंत्र व्यापक प्रभू सदा सर्वत्र वास, येही तर संशय यार सेय नाश. पूर्ण पुरुषोत्तम भगवान सर्वव्यापी आहे त्यामुळे त्यांचा सर्वत्र निवास आहे. त्यांच्या सातत्य वरती संशय धरणाऱ्याचा विनाश होईल. तर या ठिकाणी कृष्णदास कविराज सांगतात की अरे वास्तविकता भगवंत आपल्या बरोबर आहे हे भक्तांना नेहमी जाणवलं पाहिजे, जाण झाली पाहिजे. तर खऱ्या अर्थानं आपण भक्तीमध्ये आहोत काही आपल्याला निश्चितता कळेल. आणि ज्या व्यक्तीच्या हृदयामध्ये थोडा जरी संशय असेल की भगवंत माझ्या बरोबर आहेत का भगवंत माझ्या बरोबर नाहीये, आणि अशी जर आपल्याला जर कशा शंका जर असेल तर काय होईल, भक्तीचा विनाश आहे. प्रभुपाद स्पष्ट म्हणतात या ठिकाणी की सर्वत्र व्यापक प्रभू भगवंत सर्वकडे आहे. स्वतंत्र वास करणारे भगवंत आहेत. त्यांनी कुठं राहायचं कुठं नाही राहायचं ते ठरवणार आहेत. त्याच्यामुळं सातत्यावरती संशय धरणाऱ्याचा विनाश होईल, विनष्ट होईल. म्हणून प्रतिय नित्यानंद प्रभू गंगा स्नाने करी, सेई वृक्ष मूले वासी निज गण लाई. नित्यानंद महाप्रभूने सकाळी सकाळी गंगास्नान आटोपले आणि आपल्या पार्षदासमोर गंगा तीरावरील वृक्षाखाली जाऊन बसले आणि पूर्वी याच वृक्षाखाली ते बसले होते. चैतन्य कृष्ण लीलेमध्ये याच वृक्षाखाली बसले होते आणि आज या ठिकाणी पाणीहाटी ठिकाणी येऊन तीच लीला कलियुगासाठी चैतन्य चरितामृतमध्ये प्रदर्शित करतायत. तीच नित्यानंद महाप्रभू आहे आणि तेच चैतन्य महाप्रभू आहे.
रघुनाथ दास गोस्वामी राघव पंडितांना सांगते तेच कृष्ण आहे, तेच नित्यानंद महाप्रभू आहे. ज्यावेळेस रघुनाथ दास गोस्वामी म्हणतात रघुनाथी असिया कैल चरण वंदन, राघव पंडित द्वारे केलं आत्मनिवेदन. रघुनाथ दास गोस्वामींना काहीतरी सांगायचं होतं, पण कसं काय मी नित्यानंद महाप्रभू चैतन्य महाप्रभूंना डायरेक्ट सांगू? राघव पंडितांना सांगितलं. रघुनाथ दास गोस्वामी तिथे आले आणि त्यांनी नित्यानंद महाप्रभूंच्या चरणाची पूजा केली. त्यांनी राघव पंडिताद्वारे आपली इच्छा प्रभूंना कळवली. काय इच्छा होती? आदम पापर मुई येही जीव धाम, मोरई चाहय पडाई चैतन्य चरण. रघुनाथ दास गोस्वामीची काय इच्छा होती? काय इच्छेने घरातून ते आले होते इकडे? काय इच्छेने आले होते? कोणत्या इच्छेने रघुनाथ दास गोस्वामी आले होते घर सोडून? चैतन्य महाप्रभूंच्या चरणाचा मला आश्रय मिळावा. कोणाचा आश्रय मिळाला? चैतन्य महाप्रभूंच्या चरणाचा आश्रय मला पाहिजे. काही मग आता हे कसं? राघव पंडितांना सांगताय की मी अधम आहे, मी पापी आहे, मी दोषी आहे, सर्व जीवनात मी नीच आहे असा मनुष्य आहे. तथापि श्री चैतन्य महाप्रभूंच्या चरण कमलाचा आश्रय प्राप्त करावा अशी माझी इच्छा आहे. प्रत्येक भगवत भक्ताची ही इच्छा असली पाहिजे की मी अधम आहे, माझी योग्यता नाहीये. कृष्णाला प्राप्त करण्याची आपली योग्यता आहे का? नाहीये. तरी कृष्णाला आपण काय केली पाहिजे? प्रार्थना केली पाहिजे की मी दोषी आहे, मी पापी आहे, मी अधम आहे, माझा कृपा करून काय करा, माझा स्वीकार करा. या भावनेत आपण असू तरच आपल्याला भगवंत स्वीकारते, अन्यथा स्वीकार नाही. महाप्रभू आपल्याला कधी स्वीकारते? ज्यावेळेस आपण आपली स्थिती त्यावेळेस सांगू, त्यावेळेस तुमच्या कृपेविना चैतन्य महाप्रभूंचा आश्रय नाही. राघव पंडितांना सांगताय, राघव पंडित चैतन्य महाप्रभूंचे मान बघताय. तो मार कृपा विना केले चैतन्य न पाय, तुम्ही कृपा केले तारे अधम पाय. ह्या अधम जीवाचा माझा त्यावेळेस उद्धार होईल की तुमच्या कृपेविना चैतन्य महाप्रभूंचा आश्रय कोण प्राप्त करू शकेल? आपण डायरेक्ट भगवंतांना प्राप्त करू शकतो नाही. आपल्याला भक्तांची गरज आहे. आपल्याला आपल्या गुरुचा आश्रय पाहिजे, आपल्या सत्संगातील भक्तांचा आश्रय पाहिजे. त्यावेळेस आपण भगवंतापर्यंत आपण जाऊ ना. कोणाला दुःखी करून आपण जाऊ काय भगवंताला? नाही जाऊ शकतो. म्हणून या ठिकाणी रघुनाथ दास गोस्वामी सांगतायत की तुम्हाला कृपा होईल कसं शक्य आहे? तुमच्या कृपेविना चैतन्य महाप्रभूंचा आश्रय कोणी प्राप्त करू शकणार नाही. परंतु तुम्ही कृपा दर्शविली तर अगदी अधमातला अधम मनुष्य देखील काय होईल? त्यांच्या चरण कमलाचा आश्रय प्राप्त करू शकेल. म्हणून रघुनाथ दास गोस्वामींचा चरण अनुगमन आपल्याला करायचंय की भक्तीमध्ये आपण कितीही उच्च स्तरावरती आपण समजू नये, कितीही आपण सिनियर समजू नये किंवा कितीही आपण महान समजू नये. आपण प्रत्येक जीवाचा मी दासानो दास आहे. गोपीर भरतूर पदकमल योर दास दासानो दास. माझी दास जोपर्यंत आपण म्हणून कृष्ण भक्तीमध्ये राहू त्याच वेळेस भगवंतांची आपल्यावरती कृपा होईल, अन्यथा आपल्यावरती कृपा होणार नाही. चैतन्य महाप्रभूंचा आश्रय प्राप्त केला. चैतन्य महाप्रभूने सांगितलं, पुढं सगळं लिखित आहे, त्याला मी पुढच्या श्लोक काही वाचत नाही. चैतन्य महाप्रभूंनी नित्यानंद महाप्रभू चैतन्य महाप्रभूंनी रघुनाथ दास गोस्वामीचा स्वरूप गोस्वामींच्या हातात हात दिला. म्हटले की हा नवशिका भक्त आहे, आताच घरातून पळून आलाय, त्याचा सांभाळ करा. आणि स्वरूपदास गोस्वामींना त्यांचा आश्रय आहे. म्हणून रघुनाथ नवशिका भक्तानं एखाद्या सिनियर भक्ताचा हात धरून चाललं पाहिजे.
असं स्वरूप गोस्वामी जे त्यांना आश्रय दिला, त्यांचा भक्तांचा आश्रय घे म्हटले. आणि जेव्हा जेव्हा काही अडचण असेल त्यावेळेस त्या भक्तांना रघुनाथ दास गोस्वामींनी जगन्नाथपुरीत वास्तव्यास केले. जगन्नाथपुरीत वास्तव्य करत असताना महान इतके श्रीमंत असून सुद्धा ते जगन्नाथावरती द्वारावरती राहायचे आणि भिक्षा मागून आपलं जीवन काढत. काय घरामध्ये कमी नव्हतं. साधकाचा भिक्षुक वेश तिने धारण केला. आणि रघुनाथ दास गोस्वामी आज चैतन्य महाप्रभूंच्या लिलेमध्ये आज चरित्रामध्ये नाव राहते की किती वैराग्य. काही दिवसांनी बघितलं जगन्नाथांच्या पायरीवरती पण रघुनाथ दास गोस्वामींनी थांबायचं सोडून दिलं आणि तिथं भिक्षा मागायचं बंद केलं. का? कारण चैतन्य महाप्रभूंनी विचारलं की रघुनाथ दास गोस्वामी आज कुठं जगन्नाथांच्या दारावरती दिसत नाही, तर रघुनाथ दास गोस्वामी कुठे आहे? तर म्हणले की आजकाल त्यांनी तिथं भिक्षा मागायचं बंद केलं. का? कारण त्यांच्या मनामध्ये शंका आले की मी रोज एक जणांकडे भिक्षा मागतोय, तो मला काय देईल आणि काय नाही, काय देईल आणि काय नाही. माझं मन एखाद्या वेश्येप्रमाणे झालंय की मला आज काय धन मिळेल, मला आज चांगलं जेवायला मिळेल, तर काय देईल, कोण पैसे देईल, कोण नाणं देईल का कोण काय देईल. त्याच्यामुळं रघुनाथ दास गोस्वामी त्या दारावरती सिंहदारावरती राहायचं बंद केलं. आणि असे रघुनाथ दास गोस्वामी कुठे गेले? ज्या ठिकाणी आनंद बाजारामध्ये ज्या ठिकाणी प्रसाद वाटत होतो त्या ठिकाणी गेले. तर भिक्षुक मला प्रसाद, आनंद बाजारामध्ये गेले. काही दिवस आनंद बाजारामध्ये पण जेवण त्यांनी बंद केलं. आणि काय केलं? तर आज हे भाजी दे, ती भाजी दे. आपण आनंद बाजारामध्ये करत किती लोक जगन्नाथपुरीत गेले. जगन्नाथपुरी आनंद बाजार बघितलाय का सगळ्यांनी? त्या आनंद बाजारामध्ये सगळा तिथे काय नाही, 50 रुपये घेऊन गेला की मस्त पैकी पोट भरून घेऊ. जगामध्ये कुठं पण दुष्काळ पडला तरी जगन्नाथपुरीत जा, जीवन कंटिन्यू. प्रसादच प्रसाद. रघुनाथ दास गोस्वामी त्या ठिकाणी आपलं जीवन करू लागले भिक्षेच्या रूपात. तेही रघुनाथ दास गोस्वामीने बंद केलं. का? तर आज कुठली भाजी आणि काय स्वीट आणि काय भाजी आणि काय. रघुनाथ दास गोस्वामी नंतर प्रसाद जो घ्यायचा ठरवला कुठे? गोमुख द्वार. जसं जगन्नाथपुरीमध्ये फिरताना वेगवेगळे द्वार आहेत. सिंहद्वार, अश्वद्वार, गोमुख द्वार आणि हस्तिद्वार, अशी 4 द्वार आहेत. ज्या ठिकाणी गोमुख द्वार तिकडे होतं तर त्या ठिकाणी आनंद बाजारामधला जो प्रसाद होता तो काय करायचा? तिकडं कचऱ्यामध्ये डंप करायचे. प्रसाद राहिला की आपण काय करतो? त्या ठिकाणी गायी खायची. आणि गायी खाऊन जे गायीला चांगला वाटत नाही तो प्रसाद, थुकलेला प्रसाद गायी, तो रघुनाथ दास गोस्वामी घ्यायचे, उचलायचे, मटक्यामध्ये धुवायचे आणि त्यावर थोडस मीठ घालायचे आणि तो प्रसाद आनंदाने जगन्नाथ खायचे. काय वैराग्य होतो रघुनाथ. अशा वैराग्य जीवनाचे जे संत होते त्यांच्या परंपरेमध्ये आपण भगवत भक्ती घेतो. म्हणजे आपलं काय वैराग्य असतं पाहिजे. बाहेर नाही तर अंतकरणात कुठंतरी त्यांचं एक आपल्याकडं जगातला काही भाग. रघुनाथ दास गोस्वामी तशी आहे. चैतन्य महाप्रभू, ओ रघुनाथ, ये तुम मिष्ट अन्न खाई. अरे तू काय मिष्ट अन्न खातोस बघून दे. चैतन्य महाप्रभूने एक दिवस रघुनाथ दास गोस्वामींनी गायीच्या मुखात धुतलेलं तांदूळ बघितलं, त्याच्यावर झपट मारली. चैतन्य महाप्रभूने ते घेतलं आणि चैतन्य महाप्रभूने ते उच्चिष्ट रघुनाथ दास गोस्वामीचं केलं. महान पराकृतीचे भगवंत
अशा परमकोटी वैष्णवांची उच्चिष्ट करण्यासाठी भगवान सुद्धा लालायत होते. काय भक्ती असेल त्यांची. त्याचं हे रघुनाथदास गोस्वामींचा पूर्ण जीवन चरित्र आहे. पूर्ण अशी वैरागी महान व्यक्ती. तर कालचा जो दिवस होता दही चेडा फेस्टिवल, रघुनाथदास गोस्वामींच्यामुळे ही आपल्याला कथा ऐकायला मिळते. तर अशा महान स्वामींच्या चरणावरती आपण प्रार्थना करू की आम्हावरती पण असे दासदासानो भावना हृदयामध्ये येऊन भगवत भक्तीची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळेल. हरे कृष्ण. तर काही अनाउन्समेंट असतील करता येईल.